नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. बरेच रुग्ण आमच्याकडे येतात, तर त्यांना एक समस्या असते, की रात्रीच्या वेळी जे ड्रायव्हिंग ते करतात, तर त्यावेळी समोरचे आलेले लाईट याचा खूप त्यांना त्रास होत असतो. हे लाईट खूप स्प्रेड होत असतात किंवा पसरत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना ड्रायव्हिंगच्या वेळी त्रास होत असतो. तर आता ह्याची महत्त्वाची कारणं काय आहेत, ती आपण पाहून घेऊया आणि मग त्याच्यासाठी उपाय काय करता येतात तेही आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, की जर तुम्हाला असा त्रास होत असेल, तर त्वरित डोळ्याची तपासणी पूर्ण करून घ्या. ओके. कारण ह्याच्यामध्ये काही जे ह्याचे त्रास होत असतात, त्याला एकतर उपाय उपलब्ध आहेत आणि ते वेळीच करणं हे फार महत्त्वाचं आहे. ओके. पहिला सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे कारण जे ह्याच्या मागे असतं ते म्हणजे जर तुम्हाला चष्म्याचा नंबर आहे किंवा असेल, तर तो बदललेला असू शकतो आणि याच्यामुळे सुद्धा लाईट आपला डोळ्यासमोर पसरू शकतो. जर आत्तापर्यंत तुम्ही कधीच चष्मा वापरत नसाल, तरीसुद्धा काही वेळा या अलीकडच्या काळात तुम्हाला चष्म्याचा नंबर आलेला असू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता असते. दुसरं कारण आहे, जर तुम्ही चष्मा ऑलरेडी वापरत असाल, तर चष्म्याला जर स्क्रॅचेस असतील, चष्मा खराब झाला असेल, तर ह्याच्यामुळे सुद्धा डोळ्यापुढे आलेला लाईट हा पसरतो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. तिसरं कारण जे असतं ते म्हणजे ड्रायनेस. डोळ्याला जर तुम्हाला अतिशय कोरडेपणा असेल, तुम्ही एसीमध्ये नुकतंच काम केलेलं आहे किंवा गाडीमध्ये सुद्धा खूप एसी आणि त्याच्यामुळे डोळे ड्राय होत असतील, तर तरीसुद्धा तुम्हाला डोळ्यासमोर आलेले लाईट हे पसरल्यासारखे वाटू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. चौथं कारण म्हणजे आपल्या जर डोळ्याच्या लेन्समध्ये काही बदल चालू झाले असतील, यालाच आपण मोतीबिंदूचे सुरुवातीचे बदलसुद्धा म्हणू शकतो. तर ह्याच्यामुळे सुद्धा हे लाईट स्प्रेड होण्याचं किंवा पसरण्याचं प्रमाण हे वाढत असतं. पाचवं जे कारण असतं ते काही लोकांना डोळ्यामध्ये काचबिंदूचा त्रास चालू झालेला असू शकतो. अशा रुग्णांना बऱ्याचदा ज्यावेळी अंधार होतो, उजेड कमी होतो, त्यावेळी बाहुली मोठी झाल्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि त्यांना लाईटभोवती वेगवेगळे वलय दिसण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचा त्रास होत असेल, तर जरूर तुम्ही व्यवस्थित नेत्रतज्ञाकडे जाऊन चेकअप करून घ्या. कारण ह्याच्यावर नक्कीच आपल्याला उपचार करून ते कमी करता येऊ शकतात. धन्यवाद.